आपल्याला परिसर, डोक्यावरती आलेला सूर्य, त्याचबरोबर आकाशातले ढग, एवढं सगळं निसर्गाने भरभरून दिलेलं चित्र, मनुष्याचा देह, मनुष्याचे नेत्र, एवढं सगळं कैद करण्यासाठी कमी आहेत असं मला वाटतं। या बाजूला किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते। 5व्या मजल्यावरतून साधारणपणे कित्येक किलोमीटरचा परिसर तुम्ही इथे येऊन बघू शकता। डर सबको लगता है, गला सबका सूखता है भाई, डर सबको लगता है। आता प्राजक्ता चालते काचेवरून आणि खाली साधारणपणे 100 फूट डायरेक्ट खोल आहे। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। नोकरीवाला यूट्यूबर आज आलेला आहे नागपूरमध्ये। नागपूरमधलं अंबोरा हे ठिकाण आपण एक्सप्लोअर करतोय, वेगवेगळे ठिकाणं बघतोय। माझ्याबरोबर आहेत आपले सगळ्यांचे लाडके आहे ते अमोल भाऊ। येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसणारच आहेत। कनिष्क आहे, ईश्वरी, विराज आणि आमची संपूर्ण फॅमिली इकडे आलेलो आहे। तर समोर जे आपण बघताय, मगाशी आपण जे बोटिंग केलेलं होतं, एक्सप्लोअर केलेलं होतं, आपण एक्झॅक्टली तितक्या लांब गेलेलो होतो त्या बाजूला, म्हणजे ते जे आयलँडसारखं दिसतंय तिथपर्यंत आपण गेलेलो होतो। आणि तिथे गेल्यानंतर आपण आपले जे बोटचे पायलट होते त्यांना विचारलेलं आहे की इथे आल्यानंतर 5 नद्यांचा संगम या ठिकाणी होतोय आणि हा संगम आपण बघितला। त्याचबरोबर संपूर्ण 1 ते 2 किलोमीटरचा राऊंड मारला। पर हेड याच्यासाठी त्यांनी 100 रुपये घेतले। त्याच्यानंतर आपण चाललेलो आहे ब्रिजला। सो आता हा जो ब्रिज आहे, ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की काचेचा ब्रिज किंवा ग्लास ब्रिज असं त्याला म्हणतात। तर तिथे गेल्यानंतर आता काही गोष्टी ज्या एक्सप्लोअर करायच्या आहेत त्या एक्सप्लोअर करणार आहोत। तिथून व्ह्यू बघणार आहोत 2 साईडचा। या बाजूला आहे वैतरणा नदी, हा आहे समोर अंबोरा ब्रिज, समोर लाईटिंग केलेलं आहे। त्याचबरोबर या बाजूला सुद्धा विस्तीर्ण अशी अथांग अशी वैतरणा नदी, संगम मात्र या बाजूला आहे। आणि कनिष्कनी एक इन्फॉर्मेशन काढली ती तुम्हाला सांगतोय। काय कनिष्क? संध्याकाळी इथे एक लेझर शो असतो। ओके, जो आपण बघू शकतो 5-7च्या दरम्यान असतो। बरोबर, म्हणजे काळोख झाल्यानंतर आपल्याला लेजर शो बघायला मिळतो आहे ना। तर ठीक आहे, लेट्स मूव फॉरवर्ड। आणखीन हा जो पुढे टावर आहे तिथे 2 वेस आहे जायचे। ओके, एक लेफ्ट आहे आणि एक सीडी आहे। बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरून तुम्हाला वॉक करता येणार नाही। या ब्रिजवरून तुम्हाला वॉक करता नाही येणार। तुम्हाला त्याच्यासाठी हा फुटपाथ दिलेला आहे, या फुटपाथवरून तुम्हाला वॉक करत पुढे जायचं आहे। सो काही अंतर आहे, पण हे अंतर गाडीने येण्यापेक्षा चालत आलेलं कधी पण चांगलं असं मला वाटतं। भरपेट जेवण केलं दुपारचं आणि त्याच्यानंतर उन्हातून का होईना जरी आपण फेरफटका मारत असलो तरी 12चं ऊनसुद्धा आपल्याला हे बघा इथे हे लेजर शोचे हे पॉईंट आहेत या ठिकाणी। तर 12चा जो ऊन आहे हे सुद्धा आपल्याला तेवढं चटका लागणारं असं आहे असं वाटत नाही आहे। समोर बघू शकता या ज्या बॉटल्स टाकलेल्या आहेत ना, या बॉटल्स इथून आपण जाळं टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामधून ते मासेमारी करतात, बरोबर आहे ना? ओके ओके, गोड्या पाण्याचे मासे, बरोबर। अमोल भाऊ आणि सुनील दादा, मी काय म्हणतो, आपल्याला बऱ्याच लोकांना एक गैरसमज असा असतो की अरे अमेरिकाच भारी आहे, अरे लंडनच भारी आहे, अरे पॅरिसच असं आहे आणि तसं आहे। पण तुम्ही जर का आपल्या भारत देशाकडे बघितलं, आपल्या महाराष्ट्राकडे बघितलं, तर आपला भारत देश किंवा आपला महाराष्ट्र इतका परिपूर्ण, इतका सुंदर आहे की त्याची तुलना जगातल्या मोठमोठ्या लोकेशनला आपण नाही करू शकत, इतका सुंदर आहे। आणि त्यांनी रिसेंटली आता जस्ट तो जो हॉटेलमधला जो मुलगा होता दादा, त्याच्याशी जेव्हा बोलताना मला एक गोष्ट कळली की अरे हा ब्रिज बघायला फॉरेनर लोक येतात, महाराष्ट्रीयन लोकांना खरोखर हे ठिकाण माहिती आहे का? किंवा इव्हन दो नागपूरमध्ये राहणारे जे काही आपले नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांनासुद्धा हे लोकेशन माहिती नसेल तर खरोखर माहिती करून घ्या आणि इथे या। कारण पर्यटनाच्या माध्यमातून जे महाराष्ट्राचा विकास होणार आहे, आता अनेक रेव्हेन्यू जनरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। हो, महाबळेश्वर असेल किंवा ही जी ठिकाणं आहेत, अशा ठिकाणचा जो दर्जा आहे, हा दर्जा अंबोरा नागपूर या ठिकाणाला भेटला पाहिजे असं माझं मत आहे। काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, एकदम बरोबर। कारण की 5 नद्यांचा संगम असा एकदम दुर्मिळच राहणार आहे, दुर्मिळ। आणि इथं ह्यांनी हा काचेचा पूल बांधलेला आहे आणि त्या काचेच्या पुलातून जे सौंदर्य दिसणार आहे, इव्हन हिरवळ सगळीकडे पसरलेली आहे, हे बघणं म्हणजे एक
नशीब घेऊन येणं असं बरोबर. म्हणू शकतो. बरोबर. आम्ही महाराष्ट्रात असून हम्म. जवळपास 40 वर्ष झाली आता हे आम्हाला बघायला मिळालं. याच्यासारखं दुर्दैव नाही आपलं, याच्यासारखं दुर्दैव नाही असं मला म्हणावं लागेल. लोक म्हणजे फॉरेनर जे आहेत ते येतात आणि बघून जातात. बरोबर. आता तुम्ही स्क्रीनवरच बघण्यापेक्षा जर का तुम्ही इथे आलात आणि जर का अथांगपणा बघितलात, नदी वैतरणा नदी बघितली, तर तुम्हाला नजर थांबत नाही, इतक्या लांबपर्यंत हे नदीचं पात्र, विशाल पात्र आपल्याला बघायला मिळू शकतं. इथे तुम्ही येऊन बोटिंग करू शकता, सर्फिंग करू शकता, काय वाटेल ते करू शकता, मजा करू शकता. पण एकच सांगणं राहील की हा जो निसर्ग आहे हा एकाचा नसून, कोणाच्या एका मालकीचा नसून, निसर्ग परमेश्वराने घडवला आहे. त्याचं बाकी सौंदर्य अभेद्य ठेवणे हे आपल्या हातात आहे. जे मला इथे प्रकर्षाने जाणवलं की नदीचा संपन्नपणा, स्वच्छता, सौंदर्य हे इथे मेंटेन ठेवलेलं आहे. आणि आता आपण जवळ येऊन पोचलेलो आहोत अंबोरा ब्रिजपाशी. इथून आपल्याला वरती जायचं आहे. हो, इथून लाइटिंग लेझर शो सोडतात आणि नक्कीच नक्कीच समोर पण बघू शकता किती अथांग वैतरणा नदी आहे. आणि वैनगंगा, मगासपासून मी वैतरणा बोलतोय, माफ करा, खरोखर माफ करा. वैनगंगा नदी, या नदीचं पात्र आपण बघतोय. मी फोटो काढलेला होता हां. मी सांगतो तुम्हाला. पहिली कोलारी नदी, नंतर आम नदी, कन्हान नदी, वैनगंगा नदी आणि मुरझा नदी अशा त्या ठिकाणी आहे, समोर त्या ठिकाणी आहे. बरोबर बरोबर. म्हणजे तो जो टॉवर दिसतोय त्या बाजूला आणि या बाजूला अशा एकूण त्या 4 नद्या आणि मुख्य वैनगंगा नदी असं या नद्यांचा संगम आहे. आणि चुकीने, खरोखर माफ करा, चुकीने मी वैतरणा बोललोय, तर त्याच्याऐवजी वैनगंगा नदी आहे आणि ते एडिट करणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्याचा शब्दशः अर्थ आपण वैनगंगा असा घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना मी मनापासून विनंती करतो. आणि हा ज्या ब्रिज बघायला आपण आलेलो आहोत, ग्लासचा ब्रिज, काचेचा ब्रिज, तो हा ब्रिज आहे. 13 फ्लोअर आहेत का? 13 फ्लोअर किंवा 13 व्ह्यूइंग गॅलरी आहेत मला वाटतं तुम्ही या ब्रिजवरती जाताना. सो वी विल गो देअर. अशा ज्या असंख्य कलाकृती असतात यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करणे खरोखर शक्य नाही, पण डोळ्यांच्या नजरेमध्ये त्यांना कैद करणं शक्य असतं, त्याच्या आठवणी जतन करणं शक्य असतं. तर तुम्ही जर का इथे येणार असाल तर आठवणीने या भागाला भेट द्या आणि या अशा वास्तूंचा जास्तीत जास्त तुम्ही प्रचार करावा असं मला मनापासून वाटतं. ठीक आहे, तर आता आपण गॅलरी ऑफ वॉटर व्ह्यू. ओके, म्हणजे आता तिकडून बघा, हे बघा, या बाजूला बघा किती खोल पाणी आहे आणि सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं निळशार पाणी. आणि हा जो समोर डोंगर दिसतोय, या डोंगराचं, हा जो डोंगर आहे हा नदीचं सौंदर्य वाढवतोय. आणि त्याचबरोबर समोरचं जे मंदिर आहे, या बाजूला देखील मंदिर आहे. दोन्ही मंदिरं सौंदर्य विलक्षणपणे वाढवत आहेत वैनगंगा नदीचं. आणि हा जो 5 नद्यांचा संगम आहे याचं सौंदर्य अथांग पद्धतीने वाढवत आहे. आणि याच्यावर बांधलेला हा पूल, हे बघा, हा बघा, किती बघाल तेवढं सिक्युरिटीचा सुद्धा इंतजाम इथे केलेला आहे. कारण एक प्रकारे तुम्ही जर बघायला गेलात तर दिस इज वन ऑफ द बेस्ट टुरिस्ट पॉईंट. पाण्याकडे बघितलं ना असं पाठीमागे सरकलं. बरोबर. येस एक्झॅक्टली. सुनील भाऊनी एक ऑब्झर्वेशन सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही इथे ओके गीताताईंनी सांगितलं काय. ओके धन्यवाद की नदी अशी वाहते ना, हां, त्यामुळे असा फील होते की आपण पाण्याचा फ्लो त्या बाजूला आहे आणि आपण जर इथे उभं राहिलात तर तुम्हाला असं वाटतं की आपण मागे येतोय की काय. ओके, म्हणजे दृष्टीभ्रम आहे, दृष्टीभ्रम म्हणू शकतो, असं पण फील होत आहे. धन्यवाद. म्हणजे खरं तर बोलायचं झालं तर बोला तेवढं कमी आहे, शब्द पण कमी आहे. इथे येऊन नागपूरचं सौंदर्य समुद्राचं सौंदर्य वाटते. इथे येऊन समुद्राचं सौंदर्य तर एखादा कवी असेल त्याला कविता सुचेल. इतकं हो बरोबर. आजीने अजून सांगितलं की मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी संपन्न आहे की शब्द संपले असं म्हणायचं नाही. नक्कीच धन्यवाद. त्या अँगलनी आपण या ब्रिजचा आपल्याला व्ह्यू घेता येईल त्या अँगलने आपण मनापासून प्रयत्न करतो आपल्याला सगळे दाखवण्याचा.
अनेक पर्यटक येत असतात इथे, सेल्फी पॉईंट आहेत किंवा त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. तर आपण आता जातो आहे या अंबोरा ब्रिजवरती. हे बघा या बाजूला देखील समोर, हो माय गॉड, आता आपण इकडे समोर 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 बघू आता शकता. समोर जातोय आपण. हो आता असं वाटतं की येस 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 आता आपण ब्रिजच्या विरुद्ध बाजूला आलो. तर फ्लो आपल्या बाजूने आहे. तर आपल्याला असं वाटतंय समोर बघताना की मी समोर जातोय की काय असं वाटतंय. आणि समोर आजी ही झाडी बघा ना किती सुंदर दिसते ना. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आणि अजून सांगतोय पाणी इथे चमकतंय या बाजूला हा ब्रिज. आणि अजून मला असं वाटतं की हे जे चित्र आहे हा नजारा मी माझ्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायला कदाचित कमी पडतोय असं मला वाटतंय. कारण एकाच फ्रेममध्ये समोर अथांग अशी वैनगंगा नदी आणि तिचं पात्र, त्याचबरोबर चारी बाजूचा हिरवाईने नटलेला परिसर, डोक्यावरती आलेला सूर्य, त्याचबरोबर आकाशातले ढग, एवढं सगळं निसर्गाने भरभरून दिलेलं चित्र, मनुष्याचा देह, मनुष्याचे नेत्र, एवढं सगळं कैद करण्यासाठी कमी आहेत असं मला वाटतंय. धन्यवाद धन्यवाद. आणि स्पेशल धन्यवाद आजींसाठी. त्यांना खूप डेस्परेट होत्या, त्यांना यायचं होतं, आम्हाला सगळं दाखवायचं होतं. आणि हे सगळं एका लिफ्टमध्ये आपण 10 लोक जाऊ शकतोय, 10 लोक. आणि अमोल भाऊ याचं तिकीट किती आहे? 50 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीला 50 रुपये. आणि लहान मुलांचं? लहान मुलांचे पण 50. चलो लिफ्ट इज गोईंग. लिफ्ट चालली वरती, लिफ्ट वरती चाललेली आहे. जकास. आपण आलेलो आहे 5व्या मजल्यावरती. आणि इथला नजारा बघून, सगळं दृश्य बघून खरोखर शब्द नाहीत, शब्द सापडत नाहीत, इतकं हे सगळं सुंदर आहे. हे बघू शकता व्ह्यूइंग गॅलरी. व्ह्यूइंग गॅलरी या बाजूला किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते. 5व्या मजल्यावरतून साधारणपणे कित्येक किलोमीटरचा परिसर तुम्ही इथे येऊन बघू शकता. समोर बघा, मगाशी जो आपण डोंगर बघितला त्याच्यानंतर या बाजूचं असलेलं मंदिर आणि हा ब्रिज किती छोटा दिसतोय. आणि या बाजूला एकंदर वॉट एव्हर या क्षणासाठी आपल्याकडून एक लाईक झालंच पाहिजे. आता आपण याच गॅलरीची दुसरी साईड बघणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूचा ब्रिज आहे. हा ब्रिजसुद्धा किती छोटा दिसतोय, किती लहान दिसतोय, किती सुंदर दिसतोय आपण बघू शकतो. त्याचबरोबर या बाजूचं असलेलं मंदिर बघू शकता. एक प्रकारे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गुगल मॅपवरून, मोबाईलवरच्या स्क्रीनवर गुगल मॅपवरून हे बघताय की काय, असं तुम्हाला 100% वाटत असेल. वाटते की नाही ते कमेंट करून जरूर कळवा. या बाजूला पण बघा, या बाजूला पण अतिशय सुंदर नजारा, अप्रतिम नजारा इथे आहे. समोर विस्तीर्ण डोंगर आणि अतिशय सुंदर अशी नदीचं पात्र. आणि या बाजूला सुद्धा बोटिंग चालू आहे. समोर बघू शकता तुम्ही. आपण कॅमेरा थोडासा झूम करूया, अजून झूम करूया. हे बघा समोर बोटिंग चालू आहे, आणि विस्तीर्ण असा नदीचं पात्र, नदीचा परिसर आणि समोरचं मंदिर. या बाजूने ज्या बाजूने मला हे कवर करता येईल त्या बाजूने मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कवर करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. डर सबको लगता है, गला सबका सुखता है भाई, डर सबको लगता है. आता प्राजक्ता चालते काचेवरून आणि खाली साधारणपणे 100 फूट डायरेक्ट खोल आहे. डर लगा तुमको? डर लगा? बहुत लगा. मी अजूनपर्यंत गेलेलो नाही. आता मी या काचेवरून चालत आहे आणि खाली साधारणपणे 100-200 फूट खाली खोल आहे. खरंच भीती वाटते, मनापासून भीती वाटते. बघू शकता हे बघा. बापरे आई शपथ. जर का काच फुटली तर माणूस डायरेक्टली 100 फूट खाली जाईल. डायरेक्ट 100 फूट खाली बघू शकता. बापरे म्हणजे ओ माय गॉड ओ भाई, हाईट फोबिया. खाली बघितलं तर असं वाटतंय ॲक्रोफोबिया. काय
बाप भीती वाटते तुला बा का खाली बघ की हा? खाली बघ खाली दादा हो बघू शकता खाली ब्रिज माझे पाय आणि इकडे मी चल प्राजक्ता घाबरते बघा किती आहे किती घाबरते बघा हा किती घाबरते बरोबर 1 2 3 आता आपण आलो होतो अंबोरा ब्रिज वरती ग्लास ब्रिज जी काही मजा मस्ती धमाल केली ती तुम्हाला सगळ्यांना दाखवली आमची मंडळी फोटो काढतायत आता संध्याकाळची वेळ अजून पुढचा प्रवास पण करायचा आहे हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करून आठवणीने कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या एक्साइटिंग ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये फॅमिली व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय धन्यवाद आभार